तुम्ही पाहिलेला देव, म्हणजे तुम्ही तर स्वतः इतरांचे संसार उभे केले, म्हणजे माणसं त्यातली उभी केली, पण तुम्ही पाहिलेला एखादा देव असेल ना, म्हणजे तुमचा असिस्टंट असू शकतो, एखादी नर्स असू शकते, तुम्ही काहीतरी सर्जरी करता आणि त्याच वेळी ती धावून आली, वेळीच तिने त्या क्षणाला जर हात दिला नसता तर मग कठीण होऊन बसलं असतं, असे काही प्रसंग आहेत? मी तुम्हाला माझी स्वतःची गोष्ट सांगतो. हम्म, हे तर सगळं मी ध्येयवेडा आहे, एकदम कामात एकदम गुंग आहे, स्पॅन डिसाईड करीत होतो, हॉलिडेमध्ये जात नव्हतं गावात. मी शेवटी इंग्लंडला जायचं ठरवलं. हम्म, आता मला इंग्लंडला जायला 4 दिवस राहिले होते. हम्म, मग इंग्लंडला जाऊन मग तिकडे इंग्लंडच्या इंग्लिश पोरीशी वगैरे मला फंदात पडायचं नव्हतं. बर. ते कारण मला ते परत भारतात यायचं होतं, इकडेच सेवा करायची होती लोकांची. मी ह्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुलभा, तिचं नाव सुलभा होतं, सुलभाकडे गेलो आणि तिला मी सांगितलं, हे बघ मला इंग्लंडला जायला 4 दिवस राहिले आहेत. मी जायच्या आधी सुलभा वालावलकर, तिला मी प्रतिमा रामाणी करणार आणि मग मी जाणार. बघ एवढीच गोष्ट झाली, पुढे काय झालंच नाही. आणि गिरीश मोहितेनी दुसरा सीन दाखवला, तो एकदम ब्रिटिश एअरवे गोईंग मी टू इंग्लंड, बस असं आमच्या लग्न. नंतर तिला इंग्लंडला घेऊन गेलो वगैरे, ते म्हणजे ही टूक इट फॉर ग्रँटेड, लग्न झालं ते म्हणून असं. तर शी ॲक्सेप्टेड दिस. एनी गर्ल हू इज गेटिंग मॅरीड will not expect to have a honeymoon, will not expect to have सत्यनारायणाची पूजा, वर घरी नवऱ्याला बोलून ते मग ते घरी जेवण बिवण करायचं असते, will not expect. तिला माहीत आहे मी आता लगेच जातो आहे इंग्लंडला, तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही. तरी असताना तिने मानलं, मी देव पाहिला तिच्यात. वा, क्या बात आहे.